हे सगळे जे स्पेसिफिक प्रश्न आहेत ह्याचं उत्तर देण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. पहिला मुद्दा असा आहे की असलेल्या नगरसेवकांनी आपली जबाबदारी ही स्वीकारली पाहिजे. जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी कुठलेही कृत्य करताना पहिले शहानिशा केली पाहिजे आणि नंतर केलं पाहिजे. आज लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि लोकांनी निवडून दिल्यानंतर डिसिप्लिन हे आपल्यात पहिलं आलं पाहिजे, मग लोकात फिरलं पाहिजे. त्या अनुषंगाने त्यांनी पुढं गेलं पाहिजे. ही त्यांना माझा एक मित्र म्हणून सल्ला आहे. दुसरा, त्यांनी सांगितलं की 70 वर्षात काँग्रेसने काय केलं. 70 वर्षात जे काँग्रेसने केलं तेच BJPने विकण्याचं काम केलं, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि सुईपासनं तर प्लेनापर्यंत हा जो काही डिस्टन्स होता तो कव्हर केला आहे तो 70 वर्षातच झाला आहे, आज नाही झाला आहे. कोकणातले रस्ते पण काँग्रेसच्या काळातच झालेत, आज 14 वर्षात नाही झालेत. आणि जर तुमचं असं सांगणं असेल की 14 वर्षात झालेत तर मला त्याचं स्पष्टीकरण दिलं तर मी पण ॲग्री करीन आणि मी पण तुमच्या होला हो बोलीन. दुसरा विषय स्पेसिफिक मुद्दा, त्यांनी सांगितलं की जुम्मा 4 दिवस की 8 दिवस काहीतरी झाले. आम्ही सोबतच निवडून आलो आहे, एकदाच निवडणूक झाली आणि त्याच निवडणुकीच्या रिंगणात आम्ही सोबत निवडून आलो आहे. आता 4 दिवस आहेत की 3 महिने आहेत, तो गॅप त्यांनी बघावा ही विनंती. त्यांनी परत सांगितलं आम्हाला की आमचे कार्यकर्ते म्हणजे त्यांचे कार्यकर्ते ह्यांनी जरी कुठलाही कृत्य केला तर आम्हाला त्यांना पाठिंबा द्यायला लागतो, मग दगड मारण्याचा कार्यक्रम असू दे. अहो, तुम्ही हे असे सगळे वक्तव्य करताना जरा विचार करा तुम्ही काय बोलताय. आणि तुम्ही जेव्हा बोलताय ना त्याला काहीतरी ताळमेळ असला पाहिजे. काहीतरी एखादा व्यक्ती एखादा कार्यकर्ता कोणाच्या ऑफिसवर जाऊन दगड मारत असेल आणि तुम्ही त्याला समर्थन करताय, आणि हे तुम्ही बोललात ना, हे जबाबदार व्यक्ती आहेत. आणि बोलताना विचार करा. मी तुमची इंटरव्ह्यू बघितली, मला चांगलं काय वाटलं की माझ्यासोबतचे नगरसेवक मला पहिल्यांदा बोलताना दिसले आणि तुम्ही बोललात ते हे चांगलं वाटलं मला. आणि परत तुम्ही बोलाल आणि तुम्हाला मी बोलायला भाग पाडेन, ह्याच्यात काहीही दुमत नाही. अशा पद्धतीचे जे तुम्ही कृत्य करताय किंवा चित्रीकरण करताय किंवा हे तुम्हाला सोबत नाही, तुमच्या पर्सनॅलिटीला सोबत नाही. एखादा कार्यकर्ता चूकबुलाने करतो, समजत चुकी आमच्यानी पण होणार, आम्ही नाही बोलत की आम्ही 100% परफेक्ट आहोत. पण जाणून बुजून करणे आणि चुकी घडवून मुद्दामून करणे ह्याच्यात फरक आहे. म्हणून हे सगळं करताना तुम्ही पहिले बघा तुम्ही काय करताय. आता तिसरा मुद्दा मला परत दिला आहे. लोखंडी फ्रेम तुम्ही लावलेत चिपळूण नगरपालिके क्षेत्रात, रस्त्याला खड्डे मारलेत आणि तिथं कोणी बोर्ड लावत आहे, त्याची परवानगी आहे का तीही तुम्ही, मी आता तुम्हाला विचारतो, ती परवानगी असेल तर ते तुम्ही दाखवा किंवा तुम्ही लोकांना सांगा हो आम्ही परवानगी घेतली आहे. नसेल तर शासनाचा पैसा बुडवताय, शासनाच्या मालमत्तेचं नुकसान करताय. सत्ता एक हाती आली म्हणून ह्याचा अर्थ हे नाही ना तर पाहिजे ती मनमानी करा, पाहिजे ते करा. हा लोकांचा पैसा आहे, हा तुमचा किंवा माझा पैसा नाही, हा माझ्या खिशातला पैसा नाही. हा लोकांनी भरलेले जो घामाने जे कष्ट करतायत त्या लोकांनी पैसे 1-1 रुपये टॅक्सेसचे दिलेत, त्या अनुषंगाने हे सगळं चाललं आहे. आणि विकासात्मक कामाला आमचा कधीही विरोध नाही आणि भविष्यातही नसेल. हे काल मला सगळं चित्र बघितल्यानंतर एक गोष्ट काय समजली, नगरसेवक होणेच म्हणजे सगळं नसतं. नगरसेवक हा जनतेची सेवा करणारा असतो, हा वॉर्ड मर्यादित नसतो. आणि त्या नगरसेवकांनी कुठलाही विषय जर चुकीचा असेल तर लोकांच्या नजरेसमोर तो आणून ठेवला पाहिजे आणि दाखवला पाहिजे. हेच नगरसेवकाचं काम आहे. आणि सांगितलं की साजिद स्वतःच्या वार्डात काम केलं पाहिजे. 14 वर्षात मी ठोकून इथं सांगेन, 14 वर्षात आमच्या वार्डात 1 रुपयाचं काम झालेलं नाही. ठोकून सांगतो, आणि झालं असेल तर मला येऊन दाखवा. 14 वर्ष तुम्ही सांगते ना आम्ही काम केलं, काय केले दाखवा. तुम्ही दाखवलं तर मीही तुमची वाहवा करीन. आणि आता राहिलेले 5 वर्ष आहेत, त्या 5 वर्षात चिपळूणचं मॉडेल तुम्ही सांगितलं. अध्यक्ष साहेब, नगराध्यक्ष साहेबांचा ह्या विषयाशी काही संबंध नाही, स्पष्ट बोलतोय मी. नगराध्यक्ष साहेबांचा ह्या विषयाशी काही संबंध नाही. तर का हा तुमच्या वैयक्तिक पक्षाचा मुद्दा आहे. आणि तुम्ही जे चुकीचं काम ह्याच्या पुढेही कराल तर 100% मी कान टोचण्याचं काम करतच राहणार. हे सगळं बंद करा. आणि आज तुम्ही बघा, घरातला जर एक 5 वर्षाचा मुलगा असेल आणि त्या मुलग्याला जेव्हा आपल्या भिंतीवरती चित्रीकरण करतो तेव्हाही आपण त्याला ओरडतो, तेव्हाही त्याला सांगतो की बाबा हे करू नको, चुकीचं आहे. आणि तुम्ही तर भिंती रंगवत आहे, कुठली पद्धत झाली हे? काय आहे? हे सगळं बंद झालं पाहिजे. विकासात काम कशाला बोलतात? लोकांना रस्ते बांधून देणे, लोकांना. आता हा LPG गॅसचा सगळ्यात मोठा मुद्दा झाला होता. किती नगरसेवकांनी एखाद्या व्यक्तीच्या घरात नेऊन सिलेंडर दिला किंवा त्याला मदत केलं, हे दाखवून द्या. असं कामं करा ना, ह्याला काम बोलतात. एखाद्या हॉस्पिटलला व्यक्ती गेलं, त्याचं ट्रीटमेंट किती केलं दाखवून द्या. वा आम्ही हो यांचं काम केलं, आम्ही बोलू, वावा करू तुमची. ह्याला वावा नाही करणार. हे जे चुकीचे काम आहे हे बंद करा.
आणि कार्यकर्त्यांना जर चुकीचं घडवत असतील तेही बंद करायला सांगा, ही विनंती. वन विभागाच्या भिंतीवरचा जो प्रकार घडला त्याच्यानंतर कोणाकडे तुम्ही तक्रार केली? आम्ही जेव्हा वन विभागाचा हा जो प्रकार घडला त्याच्यानंतर वन विभागामध्ये पहिले आम्ही गेलो, त्यांनासुद्धा सांगितले की तुमच्या इथं डिफेन्स ऑफ प्रॉपर्टी ह्या रिगार्डिंग गुन्हे दाखल करता येतात, प्रॉपर्टीमध्ये ट्रेस पासिंगचा गुन्हा दाखल होतो, हेही करा तुम्ही. हे सगळे मालमत्तेचं नुकसान आहे, ह्याची भरपाई कोण करेल हे सांगा. आता ते कलर केलं आहे, म्हणजे ते कमळाचं फुललं होतं ते त्यांनी काढलं आहे, ठीक आहे. आता ते काढल्यानंतर त्यावर कलर केले, ते कलर जे तुम्ही केलं आहे ते पैसे कुणाचे? ते पक्षाने नाही दिलेत, त्या असलेल्या वन विभागाने दिलेत. आणि वन विभागाचा आलेला पैसा कुणाचा? लोकांचा. दुष्काळ. पहिली गोष्ट, असलेले शासनाची मालमत्ता हे BJPने स्वतःची समजू नये, ही माझी विनंती.